सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, व्यायाम तर केला मी आज, पण राऊंड मारायला नाही गेलो. थोडासा उशिरा उठलो होतो, पण बोललो चला आज जरा थोडं बागेतलं काम पण करणं गरजेचं आहे. थोडं काही जास्त नाही केलं मी. तुरी त्या वाढल्या होत्या, त्या काढून टाकल्या. थोडंसं कुठेतरी काटेरी एक झुडूप होतं, ते काढलं. नारळाच्या सिंगापूर नारळाच्या इथे थोडीशी तळाशी थोडीशी साफसफाई केली. ते करता करता हे बघा, जखम झाली. म्हणजे ते धारदार असतात ना पाती जी अननसाची, ते पस्कन लागलं, रक्त झालं आहे. आणि उन्हात रक्त आलं, जरा थोडंसं हे वाटलं, मग आलो घरात. तर चला या मंडळी, नाश्ता करूया. मस्त आहे की नाश्त्याला आपल्याला रात्रीचेच वडे आहेत बघा, वडे आहेत, चहा इथे मस्त आहे की. आणि हे बघा, काजूचा नैवेद्य आपल्याला रोज असतो. तर या, आल्यापासून जरा काजू आपले हे चाललं आहे मस्त आहे की. तर या काजू खायला. समीक्षा इथे सुट्टीचं कालवण बनवते. त्यात आता आंबा, परवा त्यांनी कैऱ्या तोडून आणल्या, त्या आता कैऱ्या तोडून टाकते समीक्षाच्या. वा छान. सुकट आणि आंब्याचं कॉम्बिनेशन वेगळंच असतं, मस्त छान. गावी आले हे असं खायला भेटतं. ही वर्णी काकांची बाग आहे, छान ना. हे बघा इथे कैऱ्या आणल्या बघा, ह्या आपल्या बिया अजून जमवायच्यात बघा. पहिले वर्ष आहे, एवढं ना. सुकट छान अशी भाजून घेतली खरपूस. आम्ही तर पहिली भाजलेली सुकट पण खायचो, कच्ची सुकट खायचो भैयाच्या टोपलीत उचलून. काय म्हणताय? हां, आपण आता किती जणांनी खरंच खाल्ले सांगा बघू. मी तर खायचो. तुमच्याकडे यायचं की नाही भैया? आपण आता काय करूया, कांदाच पीठ दळून आणलं मस्त की, कच्ची सुकट आणि कांदा. हा मस्त की भाकरीवर. भाकरीचं पीठ आणलं दळून. भाकरी तळते. भाकरीचं पीठ आणलं ना दळून की मग आपण ना मस्त सुकट भाकरी मस्त खाऊया. कांदा वांग ह्याचं मंडळी तुम्ही गरम गरम कालवण खाल ना तर लय भारी ना समीक्षा. कालवण भाजी करते, वरण आहे आपल्याकडे. हा, सुकी भाजी केलीस तरी चांगलं आहे. म्हणजे आंबटोली करते, कारण की वरण आहे. आंबटोली काय असतं? थोडंसं पाणी. अशी बोली भाषा आहे ना आंबटोली. वा, तो मस्त तडका दिलाय. हा, आवाज मस्त आहे. चालतात मस्त की. आता परतवून घ्यायचा, त्यात टोमॅटो नाही टाकलं तरी चालतो. टोमॅटोतलं बिया काढून टाकत यार. नाही खरंच, टोमॅटोतलं बिया हानिकारक असतात किडनीसाठी. मग कसं आहे मंडळी, मला किडनी स्टोन होता ना, ऑपरेशन झालं होतं, त्यामुळे ह्या वांग्यातल्या बिया ॲक्च्युली काढून टाकायच्या असतात. पूर्वीच्या लोकांना एवढं काय व्हायचं नाही, पूर्वीचे लोक पण काढून टाकत असतील. नाही टाकणार, तुमचेच नाही नसले असते. पूर्वीचे लोक फ्रेश खायचे, फ्रेश. आणि मोदींनी सांगितलं तेल कमी वापरा, आणि तू काय यार, तेल नाही वापरलं तर जेवण कसं होणार? हां, ह्यात काय मसाला टाकण्याची गरज आहे ना, वाटलेला मसाला काय नाही. गावच्या ठिकाणी आल्यावर काय टाकायचं? चटणी. तिकडेच करते. अय बाबा, तिकडे नो, गरमी चालू आहे, बाहेर ऊन पडलंय. असू दे, काय नाही. थोडीशी हळद. हा समीक्षा खुश आहे, कारण ऊन पडलंय ना. मिरच्या सुकायला. मिरच्या सुकल्या माझ्या आता. त्या सुकल्या की उद्या 2 दिवसांनी दळून घेऊन येते, कारण की मसाला नाही आपल्याला. आता हा कापलेली वांगी.
वांगे आणि बटाटा कुठल्याही भाजीत येतात ना, पूरक असतात. भाजलेली सुकट अशी या खायला फुकट. एक जीव करून घ्या. आणि कैऱ्याची फोडी नंतर ना थोडंसं पाणी शिजण्यासाठी. सुकट काय भाजलेली, तिला काही शिजायला वेळ नाही लागणार ना. हे माझा फोन आण दक्ष. स्विच ऑफ झाला ना. आणि इकडे चार्जिंगला घेऊन इकडे. आता याला झाकण ठेवलं की झालं. टाकलं चवीनुसार मीठ टाकायचं अजून. हा मीठ टाकायचं भाजीला बघा. काय अर्थ नाहीये. एवढी भाजी फुकट. फुकट नाही, वरतून टाकू शकतो. पण वरतून टाकलेलं मीठ बाबा शिंकायत आहे. वरतून मीठ टाकून कधी खाऊ नका मंडळी. वरतून जे मीठ टाकतो आपण त्याच्यामुळे त्रास होतो शरीराला. हां भाजीत टाकलेलं मीठ, शिजलेलं मीठ ते ठीक आहे, ते मिक्स होतं. आणि मला असं कोणतरी सांगितलं आहे, मी पण आता डॉक्टर होते हळूहळू. मंडळी भाजी बघून घ्या. सुकट कोण कोण अशी भाजी करतो जरा सांगा. आणि आंब्याच्या फोडीवरतून ना की आत्ताच. मस्त. हा म्हणजे वास तर मस्त आला. पाणी सुटले. भाकरी किंवा चपाती असते ना, हे भाजी. चवीपुरतं मीठ, त्याशिवाय भाजी होणार नाही मीठ. वा वा छान कविता सुचली, यमक जुळलं. भाजी होऊ द्या आता आपली. तुम्ही रेसिपी तर बघितले, आता काय ह्याच्यानंतर आंब्याच्या फोडी टाकायच्या. पाणी गावी आले की पाण्यात जरी केलं तरी भारी टेस्ट आहे ती. अशा पाण्यालाच चव आहे. अरे मग मुंबईला आपल्याला वाटण हे ते टाकावं लागतं, तर काय टाकायची गरज नाही. ह्याच्यानंतर आंब्याच्या फोडी टाकायच्या. शिजलं की त्याचा अर्क उतरेल. पण या आंब्याची फोडी गोड आहे. थोडेसे गोडच आहेत पण चांगलं असू दे. आंबा, फणसाच्या बिया, काही काही लोक काजूच्या बिया सुद्धा. अरे यार काजू नाही, काजूच्या तर आहेच. हे पण साफ करून टाकू काय काजूच्या बिया? नको आता नको. ह्याच्यातले भारी मजा येईल. ओल्या काजूच्या बिया काही ना आपल्याकडे. मग नको बस झालं. चला आता याला झाकण ठेवा. ओले काजू पण दिलेले आहेत बाबांनी बरोबर. आणि ते फोडायला तर लय वेळ लागेल, त्यापेक्षा जाऊ द्या.
रेसिपी बघितली तुम्ही, काजूच्या बिया पण टाकू शकता. नंतर याच्यावर झाकण ठेवा मस्तपैकी ना. समीक्षा बघा इथे ओले काजूगर काढते. हा तिने हातात ग्लव्स घातलेत कारण तिला मी सांगितले चीक बीकचा त्रास होतो. हे बघा हे ओले काजूगर मस्त. सो म्हणजे तुम्ही नॉनव्हेजमध्ये जास्त खाल्लेत ना तर खूप चांगलं वाटतं. म्हणजे भाजी पण नुसती करतात ओल्या काजूगराची. कसं वाटलं समीक्षा अनुभव हा? आता खाताना जी चव माहिती पडेल. पण चीक डेंजर असतं म्हणतात ना काजूचं, भयंकर. आपण तर कधी खाल्लेलं नाही पण चांगलं आहे. काय ओले काजू. मामीकडे किती वेळा खाल्ली काजूची भाजी. चला त्या निमित्ताने आता भाजी पण पण ते जरा काढायला त्रास द्यायचे. आणि हे काजूच्या बिया समोरून ठेवू आपण. ह्या भाजल्या ना म्हणजे काजू बिया जाळल्या ना जे पोलफट म्हणजे कवच, तर बरेच फायदे पण आहेत. काही जे असतात सरपटणारे प्राणी त्याच्या वासाने म्हणतात जातात. आता हे तू भाजीत टाकशील ना. छान आहे छान आहे. मच्छीच्या कालवणात, चिकनच्या कालवणात पण ते भारी होतात म्हणतात. जेवायला इकडे मस्त की आता भाजी पण झालेली आहे, काजू पण टाकलेले आहे समीक्षाने. बघा काजू छान, वांगी बटाटा, आंबा पण टाकलेला आहे. या जेवूया छान 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 जेवण आईच्या हाताचं, माझ्या आवडीचं. तर दुपारच्या जेवणानंतर डायरेक्ट आता भेटतोय. संध्याकाळी थोडा आराम केला. आराम म्हणजे समीक्षा काम करत होती, मिरच्या थोड्या साफ केल्या तिने, देठ त्याचे तोडले. आणि मी फिरत होतो, मी काही काम नाही केलं. मी सकाळी थोडंसं ते फक्त एकदम फांद्या तोडल्या तेवढ्याच, दुसरं काही केलं नाही आज. आणि दुसरं सहसा मोठं असं काही काम आहे नाही, तरी पण थोडं थोडं करत राहायचं. जे दिसेल ते करत राहायचं. हां नंतर मग आपल्याला वाटतं आपण जेव्हा मुंबईला निघणार असतो ना त्यावेळेला मात्र अरे बाबा हे राहिलं ते राहिलं अशी लगबग चालूच असते. समीक्षा पण बसली आज इथे, तिचं पण आज सगळं कामं आवरून झालीत. आज काय बाहेर चूल नव्हती पेटवली. आज काय मसाले भात केला होता तिने. हे तर कधीतरी कंटाळा येतो माणसाला. तर अरे आज तिकडच्या वाडीत काहीतरी हळद आहे वाटते, वरच्या वाडीत. तर आता मंडळी झोपायची वेळ झाली. दुपारची आमची रेसिपी कशी वाटली ते सांगा कमेंट करून. हां मस्तपैकी काजू बिजू टाकून भाजी पण छान झाली होती, उत्तम झाली होती खरंच. गावाकडची भाजी तुम्ही बिना मसाला वाटपाची केला छान होते. गावचं पाणी वेगळंच असतं. आता मंडळी बाहेर फिरतोय. आता काही गरम नाही होत आहे पण हवाही लागत नाही असं आहे. तर आता मंडळी झाली झोपायची वेळ झाली आहे. झोप जेव्हा डोळ्यावर असते ना तेव्हा काही सुचत नाही बोलायला. आणि मग असं होतं कधी झोपतं आहे. तर चला मंडळी आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते आवर्जून कमेंट करून सांगा. कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चला आता झोपायची वेळ झाली. चला बाय बाय. उद्या सकाळी भेटू. शुभरात्री.